गया। हेलमेट वाला मार्केट नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बनाट अशा ब्लॉगमध्ये आपल्या। तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे भैरवगडाच्या कमानीजवळ। ही कमानी थोडीशी काय डागडुजी झालेली नाही, त्याच्यामुळं जर तुम्ही इकडनं याल, जसं आमचा आता झाला, आम्ही तिकडनं आलो ना पुढे गेलो डायरेक्ट, आम्हाला कमानी दिसलीच नाही। तर इकडं तुम्ही जर सरळ मारुती गावाच्या रोडने याल, तिथं तुम्हाला छोटी कमानी दिसेल। ते कमानी बघ हॉटेल भैरवनाथ मनुचा ढाबा म्हणून आहे, त्याच्या साईडलाच कमानीला त्यालाच लागून कमानी आहे। तर कमानीतून आपल्याला आतमध्ये यायचे, तेव्हा आपल्याला भैरवगड भेटेल। हलका होऊन निघात आहे। अरे या फटाफट। तर बघू शकता आज आपलं कोण कोण आलेलं आहे। आज आपलं आलं आहे दर्शन आणि यो बघा एक ब्लॉगर स्वयं दरवेळेस प्रमाणे यावेळेस पण आपल्या सोबत, आणि कैलास भेटलाय। कैलास एक आपल्या सोबत आलाय दरवेळेस प्रमाणे, आणि प्रतीक तोंड दाखव, आणि प्रतीक आलाय आपल्या सोबत दरवेळेस प्रमाणे तो पण। आणि एक आपल्या सोबत आलाय आता टिंग्या दादा, त्याचं नाव आहे आकाश दादा। त्याला त्याची मम्मी त्याला टिंगू बोलायची, त्याला टिंगू बोलायची, म्हणजे आम्ही सगळ्याला टिंग्या दादा बोलायला लागलो। असंही उपवास असतो पण आज सोमवार नाही, तो बघा चिकट खूप आहे इथं। तर तुम्ही आरामात या, आराम से आओ, मतलब बाकी कुछ नाही। सकाळी 8ला उपवास झाला गेला, 10ला सोडला होता। मग कसं गेलं तुमचे 2 तास? सिच्युएशन बघून जायला लागते माणसाला, परिस्थिती काय? Hey, I've seen this one. This is a classic. परिस्थिती अजून बिकट झाली। काय अक्षय अरे परिस्थिती आहे का? नाहीतर काय? आणि या बघा इथे काटा घुसलेला आहे, काटा आहे त्याच्यात। अरे बघ ना, पण तर याच्या काटा घुसलेला आहे बुटामध्ये। तर आज बघा माझा फोन इकडे आहे, आज आकाश दादाचा फोन घेऊन आम्ही शूट करतोय मी। किती मोठी बघ, 2 आहेत बांधला, तू बघ ना किती मोठा झाडा आहे। अरे इकडे ये बघ, आता हेलिकॉप्टर इकडे, चला जान चढायचे। तर बघू शकता आपण थोडा पुढे आल्यावर सॉरी भैरवगडाची जी भिंत दिसते आपल्याला समोरच, थोडी धुक्यामध्ये घुसलेली, तर तीच आपली आहे। बघूनच थोडे कसा चढायचा त्याची मनामध्ये धाकधूक व्हायला लागलेली। तर आपल्याला भैरवगडाच्या कमानीजवळ बघा ये डॉगिश भाई मिल गया इधर अपने को।
हिरवीगार झाडी आणि एक छोटासा ओल पार करत पुढे निघालोय. यो जमलोय सध्या. मला कॅमेरामॅन बनवलाय, स्वतः रेनकोट घालून फिरतोय. सध्या काय बोलायच्या परिस्थितीमध्ये नाहीये. परिस्थिती आहे ही काय परिस्थिती भाई, नुसता धुका, खालचं काय कुसळ दिसत नाहीये. ए चल ना रताळ्या. नमुने आपल्या रस्त्यामध्ये भेटत असतात, म्हणजे आपण घेऊन आलोय. हे ट्रेकला छत्री घेऊन येतात. ट्रेकला छत्री घेऊन आलो ते काहीतरी घेऊन आलो ट्रेकला. यो काय माहित काय बंद मोबाईल घेऊन काय करतोय यो. अरे चालेल मोबाईल. उलटा कर. यो बंद मोबाईल. ब्राईटनेस बंद मोबाईल गप. एक 15 मिनिटाचा रस्ता आहे आणि इथं सिनेमॅटिक आहे ना. आई शपथ ना, आणि इथं धुकं आलेला आहे. रस्ता आहे याला असते या. छत्री मॅन अरे लाईव्ह धरपडताना बोल पडला ना. ते बघा रस्ता बघा कसा आहे. जसं वाटतंय फील येतोय काहीतरी भाई करतोय आपण. काय करतोय माहित नाही पण मजा येते. फक्त एक वाट आहे आणि ती वाट थोडं घाबर नाही मैं तो डर गई. एडिट करू आपण. तू हात लावला तू हात लावायच्या आधी घाबरतो रे. रस्ता बघा पुणे दरड कोसळली असेल तर दगडी पूर्ण इकडे खाली आलेले आहेत. दगड खूप इथं स्लिपरी झालेलेच, त्यामुळं नीट आणि व्यवस्थित या. आता पूर्ण दगडाचा रस्ता आहे. अरे तो झाडाला बघ. आई शपथ. हे तांबरे नको. हे बघा मधमाशाचा पोला बघा. अचानक नजर गेली. हे मशीन वर पाय दिला रशी सोडणार. अरे धरलेच पकडलं मी. हा पकडला. चल ना मी आहे ना. अरे बापरे दर्शन डायरेक्ट झोपलाय.
लागेनच तू बाई. अरे आणि दर्शनची हालत तुम्ही बघितली असाल. तर हा व्ह्यू बघा खालचा काय जबरदस्त. तिथंच ठेव तिथंच ठेव. कमॉन तुझं तू कमवणार. अरे तुला शूज हो भाई आमचा गावानी आला ना भाई. बापरे बघितला का कुत्रा कसा डेंजर आलाय. अय्यो कुत्रा कसा डेंजर झाला आता ते बघा. तुमचा रॉक क्लाइंबर वर चढत आहे. चप्पल फेक पहिलं. काय आम्ही तर चढलेलं वरती. काय यार तू? अरे मैं तो शेर बब्बर शेर. आई आपण बेकार नाही तू. सोड आय लव्ह यू. नाही डिझाईन केली नाही अर्धवट राहिली ती. अरे थांब ना माझा पाय. यो बघ काय झालं इकडे. उग नाही का वरती. थांब ना रे तू. आणि आम्ही आता इथून खाली उतरतोय. तर आपण आता आलोय बघा गडच्या मेन त्याच्यावर आलो आपण आता. हे बघा पायऱ्या बघा इकडे कशा पायऱ्या एकदम स्लिपरी आहेत आणि वरून पाऊस पडतोय आणि वरून धुका आहे त्याच्यामुळं बाहेरचं काही एवढा काही दिसत नाही. त्याच्यामुळे इथं पावसामध्ये सुखदे येण्यात आलाच. बहुतेक जण बोलतात आम्हाला खाली आल्यावर बोलतात ते जण का तुम्ही बिना सेफ्टी तुम्ही वर जाऊ शकत नाही. पण आम्ही प्रयत्न करतोय. हे बघा इथं आपण उभं राहिलो ना तर आपण डायरेक्ट इथं ठोकतो डायरेक्ट. हा बघा गडाच्या पायथ्याशी भेटलेला. पायथ्याशी म्हणजे कमानीजवळ भेटलेला. एकदम जबरदस्त हवा चालू आहे आणि खाली ते एकदम बाबा बाबा डोले चक्करतात चला. बाबा बाबा डोले चक्करतात चला. ये क्या है? रेनकोट बरा. अरे बापरे एकदम माझा रेनकोट तो माझ्या आणि पायऱ्यामध्ये स्लिपरी आहे. काय मित्रांनो बघू शकता इथून हा जो मधला एकदम म्हणजे एकदम कठीण पॅच आहे. त्याला प्रतीक वरती चढला कसा वसा तो वरती चढला. मग त्यांनी इथं आम्हाला रशी वगैरे बांधून दिली. आमच्याकडे ते प्रॉपर क्लाइम्बिंग करण्यासाठी रॅपिंग करण्यासाठी ते साहित्य नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरच्या रस्त्या घेतल्यात. पण आम्ही एक पट्टा दाखवा हा घेतला. यो आहे आमचा आजचा गाईड ज्यांनी वर येण्याचा धाडस केला आणि तो रस्सी लावली आणि आम्हाला सपोर्टसाठी रस्सी खाली टाकली. आम्ही त्या रस्सीला सपोर्ट घेऊन आम्ही वर आलो. तर आता बघा सोयी तो वरती. तर आमचे दोघं जण आता खाली राहणार आहेत कारण बॅगी वगैरे आम्हाला वरती घेऊन जाता येणार. फक्त 2-3 चिप्स घ्या आपल्याला. दर्शन आणि खाली राहणार वर जाऊन येणार आहे. बघू आता थोडीशी काढली. चला बघा आमचा खाऊ आलाय वाटसल थोडासा काहीतरी खावा.
हे बघा आता आपण इथून वरती आलेलो आहे आणि आता तर आपण इथून वर चढणार आहे. आता इकडनं आपल्याला पायऱ्या आहेत पण हा बघा हा जो पोर्शन आहे ना हा पूर्ण असं 90-80 डिग्री झुकलेला आहे डायरेक्ट. भेंडी झाला ना आपला काम. बापरे बघू शकता आपण कुठे उभे आहेत. कमी परिस्थिती काय आहे मला धरलं. तर बघा इथं मध्ये पायऱ्या तुटलेल्या आहेत. ते आम्हाला माहिती आहे कोणाची फाटले कसं वर आलं आम्हाला माहिती आहे. चला भैरवगड. पाऊस पण पडायला लागलेला आहे. इथे वर्षी वाढली शक्यतो कोण गेला असेल. बापरे पायऱ्या बघा. गुफा आहे त्याच्यामध्ये काहीच पाणी नाही. पाण्याची टाकी आहे ती पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच पाणी नाही. तो विण्याचा चढला आहे का विना सपोर्ट विना सपोर्ट म्हणजे विना रशीचा जेवढं वाटतंय ना तूच अरे फक्त तूच अरे बस. पाणी फाटली होती त्याला. सर तर आपण पायऱ्या जेवढं पण पायऱ्या होत्या तेवढं आपण पार केलेल्या आहेत आणि आपण येऊन गडाच्या थोड्याशा याच्या आणि वर आल्यावर ह्यो जोरदारात पाऊस चालू झालाय. माझी पोर चढली. फिरते बघा पिण्याचा पाण्याचा टाका एक म्हणून आपण पाणी घेतो प्यायला. आणि पाऊस तर जाम जबरदस्त जोरात चालू झाला वरती. स्वच्छ पाणी रे. तर आपण भैरवगडाच्या टॉपवर पोहोचलेलो आहेत आणि खालचा व्ह्यू सगळा ढगांनी मधले धुक्याने सगळा घेरलेला आहे त्याच्यामुळे काय आपला खालचा व्ह्यू दिसत नाही.
पण वरती येताना आम्ही जी काय होतं त्याला धगधग होती मनात, ती भीती होती, ती वर आला सगळी निघून गेली. आणि फक्त जी पावसाने जराशी गेम केली आणि आम्ही टोटली पूर्ण भिजलेलो आहे. आता आम्ही त्या पावसाचा मजा घेणार आहे, तुम्ही पण मजा घ्या. हे बघा बाबाजी कसा वाटतंय मग कैलास वरती येऊन? एकदम मस्त का? काय फाटली बिटली? काहीच नाही का? याची गोरागाडा एवढी फाटलेली वाटली का? काय म्हणता तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघा, जास्ती करून त्यालाच आम्ही हे केलेलं आहे. तुम्ही बघा ना, बघा बघा काय होतं. गेम याची गेम आम्ही नाही करत, हा स्वतः घाबरतो. मग याच्याकडून काहीतरी वेगळा आकडे काही तो बोलतो तो, आणि वर येऊन झोपला बघा कसा. डॉन म्हणतात डॉन. एवढा काय उघडा नाकडा झाला डायरेक्ट. बघा माहिती बॉडी बघा. मेहनत म्हणजे यांनी जाम मेहनत घेतलेली आहे, कारण हिरो आहे तो आजचा. हा काय थोडा धुका घालो फक्त, मला व्ह्यू बघायची इथला. ट्रेकिंग करून जाम भूक लागलेली आहे, जाम म्हणजे जबरदस्त भूक लागली. आम्ही ते खाऊ खातो, नाश्ता करतो. तुम्ही पण खा घ्या माझ्याकडून पण, माझ्याकडून पण. माझा खाऊ खाल्ला बघा तुम्ही खाऊ पाहिजे लागला. तर आम्ही इथं जरा पावसाची जरा माझ्या विचार घेऊन एन्जॉय नाचून बिचून एन्जॉय करून आता मी परत निघालेलो आहे. आता उतरणं पण काय एवढं सोपं नसेल असं वाटतं मला, तर आपण करून घेऊ. बघितलं यार, पाऊस नसताना मजा आली. धुकावा आता कमी व्हायला लागलाय. असं उभं रे, चल असं उभं रे, नाही पडत उभं रे. ये काय चालतो का? विनाकारण नव्हतं मला, कुठे जागा नव्हते मला तो. बघून या रे वरांना सांगतोय पण बघ कोण वरांना रचीला धरून घ्या. मी आज तुमचं काय रे. अरे बोरा बोरा इकडे इकडे पाय टाक. बोरा बोरा इकडे पाय टाक. मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए.
चल. हे बघा इकडनं रस्ता असून हा तरी तिकडनं गेलेत. आवड आवड तरी बघू शकता इथं चांगला रस्ता धरून इकडे गेलं. हे बघा त्याला घेऊन जाशील.